Hello friends, welcome to my YouTube channel Davarez Physics. In the last video we have completed to the rotational motion. Now from today we are going to start the next topic or next chapter, which is again from the section of mechanics. So the name of topic is oscillation. Sometimes it is also known as the SHM. SHM means simple harmonic motion. हार्मोनिक मीन्स बेटा पिरियडिक फंक्शन असतं. ठीक आहे, पिरियडिक मोशन असेल हे. हार्मोनिक मोशन मीन्स पिरियडिक मोशन, त्याला आपण नंतर डिस्कस करू. वी विल डिस्कस अबाउट द ऑसिलेशन्स. तुला वाटेल बेटा ऑसिलेशन्स हे मोशन आहे का? तर ऑसिलेशन हे मोशन नाही, इट इज द सेट ऑफ मुवमेंट ऑफ पार्टिकल इन पर्टिक्युलर मोशन. कोणत्या तरी एका मोशन मधल्या पार्टिकलच्या मुवमेंटचा एक सेट आहे तो बेटा. ठीक आहे, म्हणून पहिल्यांदा आपल्याला डिफाइन करायला जायचंय की ऑसिलेशन काय असते. हे ऑसिलेशन काय ते कळण्यासाठी बेटा आपल्याला आधी ऑसिलेटरी मोशन कडे जावं लागेल, जे आपण रोटेशनल मोशन इंट्रोडक्टरी लेक्चर नंबर 1 मध्ये स्टडी केलं बेटा. पुन्हा एकदा आपण थोडक्यात बघू व्हाट इज मीन बाय द ऑसिलेटरी मोशन. सो ऑसिलेशन कळण्यासाठी बेटा आपल्याला हे माहिती करून घेणं गरजेचं आहे. काय व्हाट इज मीन बाय द ऑसिलेटरी मोशन. बघ बेटा काय असतं हे ऑसिलेटरी मोशन. काय ऑसिलेटरी मोशन? इट इज द टू अँड फ्रो मोशन. टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल. बघ बेटा कसलं मोशन आहे? टू अँड फ्रो मोशन, किंवा त्याला बॅक अँड फोर्थ मोशन असं सुद्धा म्हणतात. टू अँड फ्रो म्हणजे काय? इमॅजिन कर बेटा, हा पेन आहे, याला इथं आपण स्पेअर सस्पेंड केला तर तो स्पेअर असा या टाइपनं फिरत राहिला इकडून तिकडं. हे जे टिपचा पार्टिकल आहे अलॉंग सेम पाथ अगेन अँड अगेन मूव्ह करतो बेटा, लक्षात घ्यायचं. त्याला टू अँड फ्रो मोशन म्हणायचं. म्हणजे कसं आहे, इमॅजिन करा हा पार्टिकल आहे आणि तो असा मूव्ह व्हायलाय. मग हे जे मोशन आहे ते टू अँड फ्रो मोशन आहे, इकडून तिकडं जाणारं मोशन लक्षात घ्यायचं. सो ऑसिलेटरी मोशन काय असतं बेटा? इट इज टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल. कुणाच्या अबाउट आहे? अबाउट मीन पोझिशन. तू म्हणशील बेटा आता हे नाही बघा सर कळालं, व्हाट इज मीन बाय द मीन पोझिशन. समजून घेऊया आता पुन्हा हळूहळू एक एक टर्म. सध्याला डेफिनेशन बघा काय सांगतो ऑसिलेटरी मोशन. टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल अबाउट मीन पोझिशन इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. चल बेटा आता तुझा डाऊट कोणता आहे बेटा? हे मीन पोझिशन काय असते? व्हाट इज मीन बाय द मीन पोझिशन. इकडं एक्झाम्पल कडे जाण्याच्या पूर्वी मी तुला सांगल, मीन पोझिशन इज दॅट पोझिशन ऑफ बॉडी. नीट ऐकशील बेटा. मीन पोझिशन इज दॅट पोझिशन ऑफ बॉडी ऍट विच नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इज किती असतं? 0 असतं रे, लक्षात घे. सो द मीन पोझिशन इज दॅट पोझिशन ऑफ बॉडी ऍट विच नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इज 0 कॉल्ड ॲज मीन पोझिशन. तू म्हणशील आणखी नाही कळालं सर. बघ तुला पटकन लक्षात येईल, तू हे एक्झाम्पल लक्षात घे. बघ इमॅजिन कर, हा सिंपल पेंडुलम आहे. सिंपल पेंडुलम मध्ये काय असतं तुला कळालेलं आहे. काय? रिजिड सपोर्ट आहे, ही स्प्रिंग आहे, त्याच्या लोअर एंडला बॉब सस्पेंड केलेला. स्पियर असतो, हेवी स्पियर नोन ॲज द बॉब. बेटा हा सस्पेंड केला की इथं राहू शकतो या पोझिशनला. इमॅजिन कर ही ए पोझिशन आहे किंवा ओ पोझिशन आहे किंवा ए पोझिशन आहे. या पोझिशनला बॉब कितीही वेळ राहू शकतो. का? कारण या पोझिशनचा जर तू विचार केलास तर या ठिकाणी याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शनला आणि स्प्रिंग मध्ये जे फोर्स आहे कोणतं असतं बेटा? टेन्शनचं. करेक्ट. दिस टेन्शन अँड वेट आर अपोजिट इन डायरेक्शन. They balance each other, so net force acting on this bob becomes 0. म्हणून या पोझिशनला नेट फोर्स 0 झाला, म्हणून बॉब हा जो आपला बॉब आहे बेटा हा इथं किती वेळ राहू शकतो लक्षात घेशील. बरोबर. म्हणून ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आपण असं म्हणावं, इट इज कोणती पोझिशन झाली? मीन पोझिशन. त्यालाच काही काही लोक असं सुद्धा म्हणतात इक्विलिब्रियम पोझिशन. काही म्हणू शकतात तुम्ही, लक्षात घ्या. मग बेटा आता सेव्ह करून ठेव. मीन पोझिशन कुणाला म्हणायचं? द पोझिशन ऑफ बॉडी ऍट विच नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट बॉडी इज 0 नोन ॲज द मीन पोझिशन. आता बेटा या ठिकाणी हा बॉब कितीही वेळ राहू शकतो. इमॅजिन कर मी याला पकडला आणि असं इकडं आणलं, म्हणजे या पोझिशनला मी बॉब घेतला आणि सोडून दिला बेटा. इथं थांबल का? नाही थांबणार. बरोबर आहे तुझं म्हणणं. या ठिकाणी थांबणार नाही. का थांबणार नाही? कारण इथं वेट या डायरेक्शनला आहे आणि टेन्शन या डायरेक्शनला आहे. हे जे दोन वेक्टर्स आहेत बेटा दे आर रँडमली ओरिएंटेड.
दे आर नॉट अलॉंग द सेम स्ट्रेट लाईन अँड इन अपोजिट डायरेक्शन. असे नाहीत तर कसे रँडम इन डायरेक्शन आहेत. म्हणजे या दोघांचा रिझल्टंट इकडे येईल बेटा कुठंतरी या दोन वेक्टरचा. म्हणून आपण इथून सोडून दिला की हा बॉब इथं न राहता इकडं चालला जाईल आणि तुझ्या डोळ्यासमोर ते चित्र येईल. आता हा बॉब असा या टाईपनं पाथनं मोशन परफॉर्म करत राहील. मग या पाथवरती इकडून तिकडं असा फिरत राहील. याला टू अँड फ्रो मोशन म्हणायचं बेटा. कोणती पोझिशन आहे उभी? मीन पोझिशन. हा बॉब कुठं व्हायलाय? काही वेळ मीन पोझिशनच्या राईटला चाललाय, थोड्या वेळासाठी मीन पोझिशनच्या लेफ्टला चाललाय. म्हणजे कुणाच्या अबाउट मूव्ह व्हायलाय? अबाउट द मीन पोझिशन. तर त्याला आपण मीन पोझिशन म्हणतो बेटा. सो दिस टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल अबाउट द मीन पोझिशन इज कॉल्ड, काय म्हणायचं त्याला? ऑसिलेटरी मोशन म्हणायचं. ठीक आहे बेटा. मग तुला कळालं ही मीन पोझिशन आहे आणि ही जी मॅक्सिमम फोर्स इथं आला असता मग या पोझिशनला त्याची एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतात बेटा, लक्षात ठेवून दे. मग एक्स्ट्रीम पोझिशन किती असतील? 2. मीन पोझिशन 1 असते आणि एक्स्ट्रीम पोझिशन मात्र 2 असतील बेटा. कुठं? एक मीन पोझिशनच्या राईटला आणि एक मीन पोझिशनच्या लेफ्टला. अशा ह्या 2 एक्स्ट्रीम पोझिशन झाल्या आणि ही उभी एक काय झाली तर मीन पोझिशन झाली. आलं लक्षात तुझ्या बेटा की व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटरी मोशन? इट इज द टू अँड फ्रो मोशन ऑफ पार्टिकल अबाउट द मीन पोझिशन. आता मीन पोझिशन कळाली, एक्स्ट्रीम पोझिशन्स तुला कळालेले आहेत. मग आपल्याला आता ऑसिलेटरी मोशनचे काही एक्झाम्पल्स पाहिजेत बेटा. तुला क्वेश्चन विचारू शकतात 1 मार्कासाठी 2 मार्कासाठी. डिफाइन ऑसिलेटरी मोशन, गिव्ह इट सम एक्झाम्पल्स. मग याचे काही एक्झाम्पल्स पाहिजे तर मी आता सांगितलेलं एक एक्झाम्पल कोणतं? तर मी आताशी सांगितल्याप्रमाणे मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. दुसरं एक्झाम्पल बेटा आणखी काय सांगता येईल? असं सांगू शकतो आपण मोशन ऑफ कुणाचं मोशन? प्रॉन्ग्स. मोशन ऑफ प्रॉन्ग्स ऑफ ट्युनिंग फोर्क. बेटा ट्युनिंग फोर्कचे जे प्रॉन्ग्स आहेत त्याचे सुद्धा मोशन काय असते? ऑसिलेटरी मोशन असते. हे डिफाइन केलं आपण बेटा. बघ असा ट्युनिंग फोर्क आहे. काय केलं बेटा तू? हा स्टेम, याला स्टेम म्हणतात, याला प्रॉन्ग्स म्हणतात. हे आपण हातामध्ये पकडलं आणि रबरवरती असं जर मारलं बेटा, हे जे प्रॉन्ग्स आहेत ते या टाइपनं असे ऑसिलेट होत राहतात. ही त्याची मीन पोझिशन असेल आणि या 2 इकडली आणि इकडली या 2 कशा असतील तर एक्स्ट्रीम पोझिशन्स असतील. ठीक आहे बेटा. मग याचं सुद्धा मोशन अगेन इट इज द एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. आणखीन काय सांगता येईल बेटा? तर मोशन ऑफ नीडल. मोशन ऑफ नीडल ऑफ सेविंग मशीन. बेटा आपल्याकडे सेविंग मशीन असते, त्या मशीनचं जे सेविंग मशीनचं नीडल आहे ते बेटा या टाइपनं कंटिन्युअसली व्हायब्रेट होत असतं. मग ते सुद्धा मोशन ऑसिलेटरी मोशन आहे. आणखीन असं सांगता येईल बेटा, आणखीन एखादा एक्झाम्पल मोशन ऑफ स्ट्रिंग किंवा मोशन ऑफ स्ट्रिंग. मग एखादी दोरी बेटा तू त्याला प्लग केलंस मिडलला, अशी स्ट्रेच केली, मिडलला प्लग केलं तर ती अशी ऑसिलेट होत राहील. ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे तर ऑसिलेटरी मोशन्स आहे. मग आता अपेक्षा करू बेटा की तुला कळालं व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटरी मोशन. त्याचे एक्झाम्पल्स पण कळाले. ऑसिलेटरी मोशन का असतंय? टू अँड फ्रो मोशन अबाउट मीन पोझिशन. मीन पोझिशन का असते कळाली आणि एक्स्ट्रीम पोझिशन काय असते कळाली. मीन पोझिशनला काय होतं बेटा? नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल इज 0 होतं आणि एक्स्ट्रीमला त्याच्या अपोजिट असेल. किती असेल? मॅक्सिमम फोर्स ऍक्ट होत असेल. चला ऑसिलेटरी मोशन कळालं की आता आपल्याला डिफाइन करायचंय ऑसिलेशन काय असतंय ते. म्हणजे कुठं जायला बेटा आता? आताशी आपण या चॅप्टरच्या नावापर्यंत यायला. ठीक आहे. तर आता आपल्याला डिफाइन करायचंय व्हॉट इज मीन बाय ऑसिलेशन. ऑसिलेशन काय असतं बेटा? हा एक सेट आहे, लक्षात ठेवा. A set of movement. कुणाचा सेट आहे? सेट ऑफ मुवमेंट ऑफ पार्टिकल. सेट ऑफ मुवमेंट ऑफ पार्टिकल इन ऑसिलेटरी मोशन बेटा. ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकलच्या मुवमेंटचा एक सेट घ्यायचा, त्याला आपण ऑसिलेशन म्हणू शकतो. कसं म्हणशील? इमॅजिन कर आताचं एक्झाम्पल पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल आहे. हा बॉब ऑफ सिंपल पेंडुलम आहे बेटा. मी याला इकडं ओढलं आणि या पोझिशनला घेतलं, लेफ्टला घेतलं, ए पोझिशनला घेतला, ही ओ पोझिशन म्हणून बेटा मी हे याला इकडं घेतलं आणि रिलीज केलं. रिलीज केलं म्हणजे
सोडून दिलं, मग हा काय होईल बॉब, असा इकडून इकडे चालला जाईल, तो या पोझिशनला येईल इकडं, या पाथनं इकडे जाईल आणि पुन्हा परत इथून इकडे येईल. अगदी काय केलं, इथून बॉब निघाला, ह्या बी पोझिशनला गेला आणि बी पासून परत ए ला आला. मग पार्टिकलचा हा जो मुवमेंटचा सेट आहे बघा, हा पुन्हा पुन्हा रिपीट होत चालतो. इथून पार्टिकल निघतो, इकडे जातो, पुन्हा ए ला येतो, पुन्हा बी ला जातो, पुन्हा ए ला येतो. म्हणजे ए पासून बी ला जाऊन ए ला येणं, म्हणजे ही जी मुवमेंटचा सेट आहे हा पुन्हा पुन्हा रिपीट केला जातो बेटा. मग हा जो एक मुवमेंटचा सेट झाला, याला ऑसिलेशन असं म्हणायचं. गावाकडल्या भाषेत काय म्हणतात बेटा, आपण झोका खेळायचो लहानपणी, झोके आपण मोजून खेळायचो. कसं मोजायचं, असा झोका दिला, इकडून जाताना तिकडे जाऊन परत आपल्याकडे आला की आपण काउंट करायचो एक झोका. एक झोका म्हणजे वन ऑसिलेशन म्हणतात बेटा. ठीक आहे, तुला कळालं आता ऑसिलेशन काय असते. इट इज द सेट ऑफ मुवमेंट ऑफ पार्टिकल इन ऑसिलेटरी मोशन. तुला जर डिफाइन करायला सांगितलं तर काय म्हणशील बेटा, तो असं सांगशील आधी, इन ऑसिलेटरी मोशन particle moves along the same path again and again. One such set of movement is called oscillation म्हणायचं. मग आता ऑसिलेशन म्हणजे झोका, लक्षात घ्या. जसं सर्क्युलर मोशन मध्ये चक्कर होती त्याला रिव्हॉल्यूशन म्हटलं बेटा, तसं इथं आपण ऑसिलेटरी मोशन मध्ये ऑसिलेशन आहे. ऑसिलेशन मीन्स झोका असतो, लक्षात घ्यायचं. एक झोका एक ऑसिलेशन. आलं लक्षात तुझ्या. चला आता या ऑसिलेशन शी रिलेटेड काही टर्म्स आहेत बेटा, आपल्याला आधी त्या टर्म्स पाहिजेत. ऑसिलेशन तुझ्या लक्षात आलं काय असतं ते. आता बघू आपण डिफरंट टर्म्स रिलेटेड विथ दिस ऑसिलेशन. या ऑसिलेशन मध्ये अनेक टर्म्स वापरल्या जातात. जसं सर्क्युलर मोशन मध्ये होता टाइम पिरियड होता, फ्रिक्वेन्सी होता, तसा याच्यामध्ये आणखीन काही टर्म्स असतात. पहिली जी टर्म आपल्याला याच्यात स्टडी करायची बेटा, ती स्टडी करायची डिस्प्लेसमेंट एक्स. कशाला म्हणायचं बघ बेटा, तुला आताच कळालंय. काय कळालंय, ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकल मूव्स अलॉंग द सेम पाथ अगेन अँड अगेन. इमॅजिन कर पार्टिकल या ए बी पाथच्या अलॉंग मूव्ह व्हायला बेटा. हे ए आणि तो पलीकडला बी पॉइंट आहे, ही त्याची ओ पोझिशन म्हणून मीन पोझिशन असं. मग बेटा आता तुला विचारलं की कळालं पाहिजे ओ काय, मीन पोझिशन. A and B are the extreme positions. Particle is moving along this path AB again and again. A पासून निघाला, B ला गेला, परत A ला आला, एक ऑसिलेशन कंप्लीट झालं बेटा. मग आता डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं, तुला हा पॉइंट नोट करून ठेवायचा बेटा. डिस्प्लेसमेंट काय असते, इन केस ऑफ ऑसिलेटरी मोशन डिस्प्लेसमेंट इज अ डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन. पार्टिकल कुठेही असू जा बेटा, मीन पोझिशन पासून त्याचं डिस्टन्स मेजर केलं त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. इमॅजिन कर पी पॉइंटला पार्टिकल आहे आणि हे इथून एवढं डिस्टन्स आपण किती म्हणू, एक्स एवढं डिस्टन्स आहे म्हणून ह्या पी चं. मग आता पार्टिकल पी ला असेल तर पी पॉइंटचं ओ पासून डिस्टन्स मेजर करायचं, नॉट फ्रॉम पॉइंट बी. एक्स्ट्रीम पासून नाही बेटा, कुठून मेजर करायचं, मीन पोझिशन पासून. मग डिस्प्लेसमेंटला आपण कसं डिफाइन करू शकतो, इट इज distance covered by particle. Distance covered by particle from, कुठून कव्हर केलेलं आहे, फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून कव्हर केलेलं डिस्टन्स त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. आलं लक्षात तुझ्या. डिस्प्लेसमेंट इज अ डिस्टन्स कव्हर्ड बाय दिस पार्टिकल फ्रॉम द मीन पोझिशन. चल बेटा तुला कळालं डिस्प्लेसमेंट काय असते. अशीच आता दुसरी टर्म आपल्याला पाहिजे, एम्प्लिट्यूड. What is mean by amplitude पाहायचंय, it is denoted by capital A. Amplitude काय असते बेटा, amplitude काय असते तर तुला 0 मिनिटात कळ. Amplitude is maximum displacement of particle. पार्टिकलचं जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट किती असू शकते, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज कॉल्ड एम्प्लिट्यूड म्हणू शकतो. मग बेटा आता डिस्प्लेसमेंट कोण आहे, इट इज डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. जास्तीत जास्त पार्टिकल ह्या ओ पासून बी पर्यंत चाललाय, मग याला आपण एम्प्लिट्यूड ए म्हणायचं. इकडे सुद्धा हे एम्प्लिट्यूड काय असेल, ए असेल. म्हणजे ह्या मीन पोझिशन पासून लेफ्टला जास्तीत जास्त किती जाऊ शकतो आणि राईटला जास्तीत जास्त किती जाऊ शकतो हे सांगणं म्हणजे त्या पार्टिकलची काय सांगतो बेटा आपण, एम्प्लिट्यूड सांगतो. लक्षात घ्यायचं. सो डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स आहे आणि एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे बेटा. ठीक आहे, आलं तुझ्या लक्षात. चल हे पण कळालं. तिसरी टर्म आपल्याला पाहिजे बेटा, टाइम पिरियड. की हा टाइम पिरियड काय असतो. आता थोडासा सर्क्युलर मोशनला आठवशील बेटा.
सर्क्युलर मोशन मध्ये UCM मध्ये बघितलं आपण टाइम पिरियड काय होता, टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन. करेक्ट. इथं काय असेल बेटा, इथं पार्टिकल रिव्हॉल्युशन नाही कंप्लीट करायला, काय कंप्लीट करायला आहे, ऑसिलेशन. बरोबर. इथून पार्टिकल निघायला बेटा, इथं बी ला चाललाय, परत ए ला येलाय, ए ला निघून परत ए ला आला की म्हणायचं वन ऑसिलेशन कंप्लीट केलं पार्टिकलनं. मग टू कंप्लीट दिस वन ऑसिलेशन किती टाइम लागला त्याला आपण टाइम पिरियड म्हणतो. सो टाइम पिरियड इज काय असेल बेटा, इट इज टाइम टेकन बाय पार्टिकल. बघ बेटा व्यवस्थित लक्षात घे कशासाठी लागलेला आहे, टू कंप्लीट. काय कंप्लीट करायचंय, टू कंप्लीट वन ऑसिलेशन. टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड टाइम पिरियड म्हणतो त्याला. ठीक आहे, आलं लक्षात तुझ्या. ओके, चल पुढे जाऊ. आता पुढची टर्म पाहिजे आपल्याला, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इज डिनोटेड बाय एन असेल किंवा एफ असू शकतं बेटा. हा टाइम पिरियड सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं बेटा, 2π बाय ओमेगा. इथं सुद्धा तू तसा काढू शकतोस, 2π बाय ओमेगाच काढायचं आपल्याला इथं पण. ठीक आहे, चला फ्रिक्वेन्सी म्हणजे एन आहे बेटा. फ्रिक्वेन्सी काय होता रे बेटा, तिथं नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स होता. या सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्युशन चक्कर होत्या, इथं काय ऑसिलेशन आहे. मग तिथं नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड होतं. इथं काय नंबर ऑफ काय असेल बेटा रिव्हॉल्युशनच्या ऐवजी ऑसिलेशन्स. नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड बाय पार्टिकल. नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. बघ बेटा एका सेकंदात किती ऑसिलेशन कंप्लीट केले ते म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. सो इट इज अगेन गिवन बाय 1/t. म्हणजे काय असते हे, t म्हणजे 2π बाय ओमेगा म्हणजे ओमेगा अपॉन 2π किंवा हे n इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2π असं लिहू शकतो बेटा आपण. ठीक आहे, हा सर्व पार्ट बेटा आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये झालाय, परत तरी सुद्धा आपण तो इथं पुन्हा एकदा रिपीट केला. मग तुझ्या लक्षात आलंय ऑसिलेशन काय असते. काय असते, इट इज द सेट ऑफ मुवमेंट ऑफ पार्टिकल इन अ ऑसिलेटरी मोशन. मग ए पासून निघून बी ला जातून पुन्हा ए ला आला, वन ऑसिलेशन कंप्लीट झालं. मग ह्या टर्म्स तुला कळल्या, डिस्प्लेसमेंट काय, एम्प्लिट्यूड काय, टाइम पिरियड काय आणि फ्रिक्वेन्सी काय. बेटा आता आपल्याला बघायचं टाइप्स ऑफ ऑसिलेशन. ऑसिलेशन किती टाइप्सचे असू शकतात. आता ह्या ऑसिलेशनच्या टाइप्स करत असताना बेटा एम्प्लिट्यूडचा यूज केला आहे. डिपेंडिंग अपॉन द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन देयर आर 2 टाइप्स ऑफ ऑसिलेशन्स. कोणते कोणते बघ, ह्याला आपण ओझरते बघू पटकन. हे डॅम्प्ड ऑसिलेशन्स, याला डॅम्प्ड ऑसिलेशन्स म्हणतो. आणि दुसरी जी टाइप आहे त्याला अनडॅम्प्ड असं म्हणतो, लक्षात घ्यायचं. अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. अशा ऑसिलेशनच्या आपल्याला 2 टाइप सांगता येतात. डॅम्प्ड मीन्स काय असतं बेटा, डॅम्प्ड वर्डचा मीनिंग लक्षात घे. डॅम्प्ड मीन्स काय, गोज ऑन डिक्रीजिंग. काय गोज ऑन डिक्रीजिंग, एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे एम्प्लिट्यूड जर काय असेल बेटा, गोज ऑन डिक्रीजिंग. इफ द एम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन गोज ऑन डिक्रीजिंग then oscillations are called damped oscillations. In other case, on the other hand, काय असेल, एम्प्लिट्यूड remains the same किंवा रिमेन्स कॉन्स्टंट. याच्यात एम्प्लिट्यूड डिक्रीज होत नाही किंवा इन्क्रीज होत नाही, काय राहते, कॉन्स्टंट राहते. तर हे झाले अनडॅम्प्ड ऑसिलेशन्स. मग बेटा तुला कळाल्या देयर आर 2 टाइप्स ऑफ ऑसिलेशन्स. फर्स्ट वन इज डॅम्प्ड ऑसिलेशन्स. इन डॅम्प्ड ऑसिलेशन्स एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग. एम्प्लिट्यूड कमी कमी होत जाते. तुम्ही म्हटलात एखादा एक्झाम्पल सांगा, तर आपल्याला असं एक्झाम्पल सांगता येईल बेटा. काय, ह्याला सांगता येईल मोशन ऑफ कुणाचं, बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. मोशन ऑफ बॉब ऑफ सिंपल पेंडुलम. आणि इतर एक्झाम्पल सांग म्हटलं बेटा, तर काय सांगता येईल, मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक. मोशन ऑफ पेंडुलम ऑफ क्लॉक. क्लॉक मधला जो पेंडुलम आहे बेटा त्याचे एम्प्लिट्यूड ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ह्याचे काय काय एक्झाम्पल्स येतील आणखी, मोशन ऑफ प्रॉन्ग्स ऑफ ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क घेतला, रबर वरती मारला, असा पकडला, तो व्हायब्रेट होतो आणि शेवटी थांबतो बेटा. ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल झालं, डॅम्प्ड ऑसिलेशनचं. मोशन ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग.
एखादी स्ट्रिंग व्हायब्रेट होईल त्याची अँप्लिट्यूड कमी कमी होत जाऊन शेवटी थांबते. ते सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? डॅम्प्ड ऑसिलेशनचं आहे. ठीक आहे, आलं तुझ्या लक्षात ऑसिलेशन काय आणि त्याच्या टाइप्स काय आहेत ते. ठीक आहे बेटा, आता पुढे जायचंय आपल्याला, पुढे पाहायचंय ऑसिलेशनचं कॉज काय. वाय बॉडी परफॉर्म्स द ऑसिलेटरी मोशन. एखादी बॉडी ऑसिलेटरी मोशन का परफॉर्म करते म्हणजे आपल्याला माहिती करून घ्यायचंय व्हॉट इज द कॉज ऑफ ऑसिलेशन्स. ऑसिलेशनचं कारण काय. बघ बेटा, आता हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट. इथून पुढे आपला आता खरा हा चॅप्टर सुरू व्हायला. आपल्याला कॉज ऑफ ऑसिलेशन माहिती करून घ्यायचं आहे. तुला माहिती बेटा, ट्रान्सलेटरी मोशन किंवा रेक्टिलिनियर मोशन कधी प्रोड्यूस होते? when unbalanced force is applied on the body. म्हणजे unbalanced force applied on a body produces the translatory motion. unbalanced force apply करा, बॉडी मध्ये ट्रान्सलेटरी मोशन प्रोड्यूस होते. जस्ट आताच आपण कंप्लीट केला रोटेशनल मोशन. त्याने आपल्याला सांगितलं बॉडीला कुणाच्या तरी कोणत्या तरी ऍक्सिसच्या अबाउट फिक्स करा आणि अनबॅलन्स्ड टॉर्क अप्लाय करा, बॉडीमध्ये रोटेशनल मोशन प्रोड्यूस होतं बेटा. म्हणजे ऑलरेडी तुला ट्रान्सलेटरी आणि रोटेशनल मोशनचा कॉज माहिती. ट्रान्सलेटरी मोशनचा कॉज काय? अनबॅलन्स्ड फोर्स ऍक्टिंग ऑन बॉडी. रोटेशनल मोशनचा कॉज काय? अनबॅलन्स्ड टॉर्क ऍक्टिंग ऑन बॉडी. सर्क्युलर मोशनचा कॉज काय बेटा? पार्टिकल जर असा चालला आणि याला आपण परपेंडिक्युलर फोर्स अप्लाय केलं तर ती बॉडी सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. म्हणजे सर्क्युलर मोशनचा कॉज काय? if force is acting on body perpendicular to the direction of velocity, तो त्याचा कॉज आहे. इन द सेम वे बेटा, आता आपल्याला या ऑसिलेशनचा कॉज माहिती करून घ्यायचा आहे किंवा त्याला कॉजेस ऑफ ऑसिलेशन असं आपण म्हणू शकतो. आपल्या बोर्डच्या पुस्तकाने हा पॉइंट दिलेला नाही बेटा, पण माहिती करून घेणं गरजेचं आहे, लक्षात घे. मग आता कॉज ऑफ ऑसिलेशन काय असते बेटा? एक स्पेशल टाइपचं फोर्स आहे, त्याला जर पर्टिक्युलर कंडिशन फॉलो केल्या तरच बॉडी ऑसिलेशन परफॉर्म करते बेटा. नाहीतर कोणताही फोर्स अप्लाय करा बॉडी ऑसिलेशन परफॉर्म करेल असं सांगता येणार नाही. म्हणून आपल्याला इमॅजिन करा एक या टाइपचं फोर्स आहे, F इज इक्वल टू -k इंटू x रेज टू n. या टाइपचं फोर्स इमॅजिन करू आपण की बॉडी और पार्टिकल इज ऍक्टेड अपॉन दिस टाइप ऑफ फोर्स. इन दिस इक्वेशन k इज द कॉन्स्टंट, त्याला फोर्स कॉन्स्टंट म्हणू शकतो आपण, आणि x ला डिस्प्लेसमेंट म्हणू, f ला फोर्स म्हणू. बघा या इक्वेशनची आधी ओळख करून घ्यायला बेटा. x म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. f म्हणजे काय? फोर्स आहे. आणि k कोण आहे? फोर्स कॉन्स्टंट आहे. मग स्प्रिंग असेल तर त्याला स्प्रिंग कॉन्स्टंट म्हणू शकतो आपण. ठीक आहे, f फोर्स, k फोर्स कॉन्स्टंट आणि x काय असेल? डिस्प्लेसमेंट असेल. बेटा या आपण असं इमॅजिन करायला की या टाइपचं फोर्स बॉडीवरती ऍक्ट होईल. मग आता दोन पॉसिबिलिटी आपल्याला विचार करायचे बेटा. हे x म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, याची पॉवर n आहे बेटा. ह्या दोन पॉसिबिलिटी, एक तर ती ऑड असेल किंवा इवन असेल. आपण बघू आता त्याची पॉवर जर इवन असेल तर काय असेल? n. कसा घेऊ बेटा आपण? इवन घेऊ. n जर इवन घेतला तर काय काय होतं त्याचा विचार करू आपण. n इवन घेतल्या तर दोन पॉसिबिलिटीज आहेत बेटा. कशा बघा आता. n जर इवन घेतला आपण तर n इवन घेतला असता x जर, म्हणजे मी असं केलं इफ x इज पॉझिटिव्ह, x पॉझिटिव्ह असताना f कसा येईल ते मला लिहायचं. देन f इज, f कसा येईल बेटा? मी इकडे प्रयत्न करतो. बघ f इज इक्वल टू -k x रेज टू n. n कसा आहे आपला? इवन आहे. इवन म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 म्हणू आपण. -k इंटू x रेज टू 2 आली. चल बेटा x जर कसा घेतलाय आपण इथं? पॉझिटिव्ह घेतलाय. हा x जर पॉझिटिव्ह असेल x ची सेकंड पॉवर सुद्धा पॉझिटिव्ह येईल. मग हे पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह, हे फोर्स कसं मिळालं बेटा? निगेटिव्ह मिळालं. म्हणजे पहिली पॉसिबिलिटी सांगते जर n इवन असताना डिस्प्लेसमेंट जर आपण पॉझिटिव्ह घेतलं तर फोर्स कसं मिळालं आपल्याला? निगेटिव्ह मिळतं बेटा. मग आता हे नीट लक्षात ठेव. काय? when n is even, if displacement is positive then force is negative. आता दुसरी कंडिशन म्हणू आपण if x is negative. मी आता x ला निगेटिव्ह घेतो. बघ बेटा पुन्हा याच्यात x निगेटिव्ह आहे. इथं निगेटिव्ह म्हणजे -x ची सेकंड पॉवर.
x चा स्क्वेअर काय असतो बेटा पॉझिटिव्ह असं लक्षात ठेवायचं. म्हणून इथं हा डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह जरी असला तरी त्याचा स्क्वेअर म्हण, फोर्थ पॉवर म्हण, सिक्स्थ पॉवर म्हण कशा होणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे राऊंड केलेली टर्म कशी येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणजे इथं बघ हे k कसा आहे निगेटिव्ह इनटू हे कसा येईल आता पॉझिटिव्ह. निगेटिव्ह इनटू पॉझिटिव्ह काय असतं बेटा निगेटिव्ह असतंय. म्हणजे काय सांगितले ना इफ डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह देन फोर्स इज कसं राहायला लागलं निगेटिव्ह असं राहिलं. याचा अर्थ काय बघ बेटा तुला मोस्ट इम्पॉर्टंट कन्क्लुजन काढायचंय कोणतं when n इज इवन. जर n इवन असेल तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असलं की फोर्स सुद्धा पॉझिटिव्हच असते. म्हणजे पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बेटा पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. त्यावेळेस फोर्स कुठं जाईल निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ला ऍक्ट होईल. आता हे सांगतंय एक्स इज निगेटिव्ह मीन्स काय पार्टिकल इज मुव्हिंग अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस फोर्स सुद्धा निगेटिव्ह लाच ऍक्ट होईल. याचा अर्थ ही कंडिशन सांगते ज्यावेळेस n इवन असतो इन दॅट केस डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो कंपल्सरी हे जे फोर्स आहे कसं आहे बेटा निगेटिव्ह आहे. म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह घ्या फोर्स कुठे ऍक्ट होईल निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. मग हे फोर्स काय करेल बेटा त्या बॉडीला निगेटिव्ह ऍक्सिसला घेऊन जाईल निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसला घेऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ याचा इफेक्ट काय होईल बॉडीमध्ये रेक्टिलिनियर मोशन प्रोड्यूस होईल. बघा यानं काय प्रोड्यूस केलं रेक्टिलिनियर मोशन प्रोड्यूस केलं. इन शॉर्ट तुम्हाला काय कळालं या इक्वेशन मध्ये x ची पॉवर जर इवन घेतली तर बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होईल रेक्टिलिनियर मोशन प्रोड्यूस होईल. आता मोस्ट इम्पॉर्टंट केस इकडे येतात बेटा. आता बघा ही महत्वाची केस आहे या केस बद्दल बोलू आपण. आता इकडली केस कोणती राहिली आता बेटा इफ n इज ऑड. जर n ऑड असेल तर काय होईल त्याचा विचार करायचा आहे. पुन्हा याच्यासारख्या दोन पॉसिबिलिटीज असतील त्यांचा विचार करू आपण बेटा. बघा फर्स्ट पॉसिबिलिटी बद्दल बोलू आपण. जर n कसा ऑड घेतलाय इफ मी जर असं म्हटलं x इज पॉझिटिव्ह. मग बेटा मी डिस्प्लेसमेंट कसं घ्यायलोय पॉझिटिव्ह. मी हे इक्वेशन इथं लिहितो काय सांगतंय f इज इक्वल टू मायनस k x रेज टू n. डिस्प्लेसमेंट जर पॉझिटिव्ह असेल तर बघा आता k तर कसा आहे निगेटिव्ह इनटू x रेज कसा इथं डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह. पॉवर ऑड जरी असली ऑड म्हणजे इमॅजिन कर 3 होती x क्यूब कसा येईल पॉझिटिव्ह येईल बेटा. सो निगेटिव्ह इनटू पॉझिटिव्ह काय झालं इथं निगेटिव्ह झालं. हे म्हणजे याचा अर्थ काय when x is positive then f is कसा यायला निगेटिव्ह. हे नीट लक्षात घे. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असताना फोर्स कसं झालं बेटा निगेटिव्ह झालं. आता आपण पुढच्या कंडिशन कडे जाऊ. कोणत्या कंडिशन कडे जाऊ दुसऱ्या कंडिशनला असा विचार करू इफ x इज निगेटिव्ह. बेटा आता डिस्प्लेसमेंट कसं घेतलं निगेटिव्ह घेतलं. बघू आता फोर्स कसं येते विचार कर बेटा f इज इक्वल टू मायनस k आणि डिस्प्लेसमेंट कसं निगेटिव्ह घेतलं. इमॅजिन कर x रेज टू n म्हणजे ऑड 3 घेतली 3 घे 1 घे 5 घे काय घ्यायचं ते घे काय घे हे k निगेटिव्ह इनटू डिस्प्लेसमेंट सुद्धा निगेटिव्ह. म्हणजे फोर्स कसं झालं निगेटिव्ह इनटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं बेटा. म्हणजे देन f इज कसा झाला पॉझिटिव्ह. आणि हा डिफरन्स आहे इवन पॉवर आणि ऑड पॉवर मध्ये. आता बेटा याला कम्पेअर कर व्यवस्थित. काय सांगते when n इज ऑड म्हणजे x रेज टू n ची व्हॅल्यू जर ऑड असेल तर फक्त याच केस मध्ये बेटा x ची व्हॅल्यू ऑड असेल तर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असेल तर फोर्स निगेटिव्ह. म्हणजे काय पार्टिकल पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस ला चालला त्याच्यावरचा फोर्स त्याला कुठं ओढायला बेटा निगेटिव्ह x ला. आणि त्याच्या उलट इथं आहे पार्टिकल जर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला चालला तर फोर्स काय होईल त्याला पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस कडे ओढायला आहे. म्हणजे कंडिशन लक्षात घ्या बेटा इथून पार्टिकल निघाला निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ला चालला की त्याला फोर्स मागे ओढायला पॉझिटिव्हला. पार्टिकल पॉझिटिव्हला चालला की फोर्स त्याला मागे ओढायला कुठं ओढायला निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणजे इकडे डिस्प्लेसमेंट आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फोर्स आहे. मग याचा परिणाम म्हणून काय होईल इथून पार्टिकल जर इकडे निघाला या ठिकाणी आला तर फोर्स त्याला ओढून इकडे घेईल. आणि याचा परिणाम म्हणून काय होईल बेटा या पाथवर पार्टिकल असा पुन्हा पुन्हा फिरत राहील लक्षात ठेवायचं. म्हणजे काय when n इज ऑड म्हणजे x ची पॉवर जर ऑड असली तर दरवेळेस पार्टिकलला फोर्स मागे ओढून घ्यायला
म्हणजे कुठं मधातली जी पोझिशन आहे बेटा याला आपण काय म्हटलं, याला मीन पोझिशन म्हटलं. तर हे फोर्स काय करायले, प्रत्येक वेळेस इच टाइम ते कशाचं ट्राय करायले, ट्राय टू ब्रिंग द पार्टिकल टुवर्ड्स द मीन पोझिशन. मग each time this force acting on particle try to bring the particle towards the mean position. आणि याच्यामुळं बॉडी काय करते, SHM परफॉर्म करायला लागते बेटा. म्हणून या टाइपच्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स असं सुद्धा म्हणतात. कोणतं फोर्स बेटा, रिस्टोरिंग फोर्स. व्हाय इट इज कॉल्ड रिस्टोरिंग फोर्स, because this force acting on particle always try to bring the particle towards the mean position. correct. त्याला दरवेळेस मीन पोझिशन कडे आणायचा प्रयत्न करताय. सो दिस फोर्स इज कॉल्ड कोणतं, रिस्टोरिंग फोर्स आलं बेटा. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय कळालं, व्हॉट इज द कॉज ऑफ ऑसिलेशन. बेटा ऑसिलेशनचा कॉज काय झाला, द रिस्टोरिंग फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल. मग रिस्टोरिंग फोर्स कुणाला म्हणायचं, ज्यावेळेस एक्स ची पॉवर किती असते बेटा, ऑड असते. ऑड म्हणजे काय, 1 असल, 3 असल, 5 असल, 7 असल, 9 असल, काहीही ऑड पॉवर घे. when x ची पॉवर ऑड असली then force is called restoring force. why it is called restoring force, कारण ते फोर्सचं नेचरच असं बनतं बेटा, पार्टिकल कुठेही जाऊ जा त्याला पाठीमागं ओढून घेतो. म्हणजे कुठं, टुवर्ड्स द मीन पोझिशन. तू म्हणशील बेटा सर हे खरंच आहे का, असं फोर्स असू शकतं का. मग बेटा मी तुला एक अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगायलोय, त्या एक्झाम्पल कडे तू थोडस लक्ष देशील, तुला मनानच कळल की रिस्टोरिंग फोर्स सुद्धा असू शकतं. कसला फोर्स आहे पहा, आपण प्रयत्न करू त्याला. इमॅजिन कर अर्थ आहे आणि अर्थला आपण काय केलं की डायमीटरच्या अलाउंग एक होल तयार केलं बेटा. आपण कसं आहे, हा अर्थ आहे आणि ह्या अर्थच्या अलाउंग आपण एक असं डायमीटर आहे, डायमीटरच्या अलाउंग असं आपण होल पाडलं. इमॅजिन कर असं होल ड्रिल केलं अर्थला या पॉइंट टाइपनं. बेटा मी इथून जर एखादा स्टोन ड्रॉप केला याच्या इनसाइडला, काय होईल रे, ग्रॅव्हिटीचा फोर्स याला अर्थच्या कुठं आणायचा प्रयत्न करेल, सेंटरला. मग बघ बेटा व्यवस्थित ऐकशील, रिस्टोरिंग फोर्स कसं तयार होतं. ग्रॅव्हिटीचा फोर्स याला कुठं अट्रॅक्ट करेल, सेंटरला. मग हा पार्टिकल अर्थ सरफेस पासून अर्थच्या सेंटरला येईल तर अतिशय हाय स्पीड न मूव्ह होईल. हिअर स्पीड ऑफ पार्टिकल इज व्हेरी हाय. मला सांगा या पार्टिकल आपण ब्रेक बसवलंय का, नाहीये. म्हणून इथून जर ड्रॉप केला हा स्टोन हाय स्पीड न असा मूव्ह होईल आणि त्याच्या इनर्शियामुळं ऍक्च्युअली त्याला सेंटरला थांबायचंय, पण त्याचा जो इनर्शिया आहे तो इनर्शिया त्याला थांबू देणार नाही बेटा. म्हणून हा स्टोन परत असा इनर्शियामुळं पुढे येईल. आणि असं म्हणू नका इथून आता खाली पडेल का, सर पडत नसतो. का पडणार नाही, कारण ज्यावेळेस हा पार्टिकल इथं येईल पुन्हा याच्यावर ग्रॅव्हिटीचा फोर्स काय करेल रे, याला असं वापस अट्रॅक्ट करायला सुरुवात करेल. लक्षात घ्यायचं. मग पार्टिकल इथून ड्रॉप केला, सेंटर कडे यायचं होतं, इथं थांबू शकला नाही का, इनर्शियामुळे. मग पार्टिकल इथं आला, इथं आला की परत त्याला ग्रॅव्हिटीचा फोर्स मागं ओढेल. मग परत पार्टिकल या डायरेक्शन आला, पण पुन्हा तो इथं इनर्शियामुळे थांबू शकणार नाही. मग अशा प्रकारे हा पार्टिकल या टाइपनं असाच फिरत राहील याच्यामध्ये. म्हणजे काय करायला लागला, SHM परफॉर्म करायला. मग बघ बेटा इथं आला असता पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट डाऊनवर्ड डायरेक्शनला होतं, पण याला ग्रॅव्हिटीचं फोर्स कुठं, सेंटर कडे अट्रॅक्ट करायला होतं. मग या कंडिशन मध्ये काय कळालं, डिस्प्लेसमेंट अँड फोर्स आर अपोजिट इन डायरेक्शन. आणि याचा परिणाम म्हणून या स्टोन काय परफॉर्म करेल, SHM परफॉर्म करेल. पूर्वीच्या काळात एकदा सीईटी मध्ये हा MCQ विचारला होता बेटा, कसा, अ टनेल इज डग अलाउंग द डायमीटर ऑफ द अर्थ अँड स्टोन इज ड्रॉप्ड इन अ टनेल. काय होईल विचारलं होतं, काय होईल, तर स्टोन विल परफॉर्म द SHM असं विचारलं होतं. काही ऑप्शन दिले ते, सेंटरला येऊन थांबल किंवा आणखीन काही बरेच ऑप्शन होते. आपल्याला मेन पॉइंट नोट करायचं, काय होईल, तर हा स्टोन काय परफॉर्म करेल, SHM परफॉर्म करेल. कशामुळं, ड्यू टू द रिस्टोरिंग फोर्स. मला वाटतं बेटा तुला आता रिस्टोरिंग फोर्सचा कन्सेप्ट कळाला. मग तुला आता जर कोणी विचारलं व्हॉट इज द कॉज ऑफ SHM, सॉरी SHM म्हणायला, व्हॉट इज द कॉज ऑफ ऑसिलेशन, तर बेटा तुला सांगता आलं पाहिजे की या टाइपचं जे फोर्स आहे, या टाइपचं फोर्स SHMचा सॉरी ऑसिलेशनचा कॉज आहे. F is equal to minus K into X raised to N. याच्यात कुणाला काय म्हणायचं बघ बेटा, हा K काय असतंय, तर मी तुला ऑलरेडी सांगितलं. K इज काय, हा इट इज द फोर्स कॉन्स्टंट आणि X काय, डिस्प्लेसमेंट आहे. बेटा इथं N कसा असायला पाहिजे, ऑड असायला पाहिजे. म्हणजे कसा, 1 3 5
डॉट 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 काही घेऊ शकता तुम्ही याचे. मग बेटा आता तुला कळालं पाहिजे ऑसिलेशनचा कॉज काय. ऑसिलेशनचा कॉज काय, या टाईपचं फोर्स कॉज आहे बेटा. ठीक आहे, या टाईपचं फोर्स कॉज आहे आणि या फोर्सला आपण काय म्हटलं तर रिस्टोरिंग फोर्स असं म्हटलं. मग बेटा आता तुझ्या पुढे डिफरंट टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. पहिलं आहे ट्रान्सलेटरी मोशन, त्याचा कॉज कोण आहे अनबॅलेन्स्ड फोर्स. दुसरं कोणतं आहे रोटेशनल मोशन, त्याचा कॉज कोण आहे तर अनबॅलेन्स्ड टॉर्क. तिसरं सर्क्युलर मोशन आहे, त्याचा कॉज कोण आहे तर जर velocity and force are perpendicular to each other then circular motion produce होतं. तसं आता बेटा ऑसिलेटरी मोशन का प्रोड्यूस होत आहे तर या फोर्स मुळे प्रोड्यूस होतं, या टाईपच्या फोर्स मुळे प्रोड्यूस होतं. पण या इक्वेशनच्या कंडिशन नीट लक्षात घे बेटा. n जर ऑड घेतला तर काय प्रोड्यूस होतंय ऑसिलेटरी मोशन आणि n जर इवन घेतला अगेन इट प्रोड्यूसेस द ट्रान्सलेटरी मोशन म्हणजे रेक्टिलिनियर मोशन प्रोड्यूस करत आहे. मग आता बेटा मी खूप वेळ तुमचा घालवलाय, मला फक्त तुमची आज आयडिया क्लिअर करायची होती की बॉडीचं ऑसिलेटरी मोशन का प्रोड्यूस होतं. का प्रोड्यूस होतं ड्यू टू दिस रिस्टोरिंग फोर्स. बेटा तुला हे सुद्धा कळालंय याला रिस्टोरिंग फोर्स का म्हणायचं. का म्हणायचं दिस फोर्स ऑलवेज ट्राय टू ब्रिंग द पार्टिकल टुवर्ड्स द मीन पोझिशन. आणि मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगितले कशाचं, स्टोन ड्रॉप्ड इन अ टनेल विच इज डग अलॉंग द डायमीटर. ओके चला, तर आपल्याला तुम्हाला कळालंय रिस्टोरिंग फोर्स काय असतंय ते. या टाईपचं फोर्स घेतलं का बेटा याला रिस्टोरिंग फोर्स म्हणायचंय. मग आता तू या इक्वेशनला आणखीन जर मॉडिफाय केलंस तसं या टाईपनं x ची पॉवर जर तू बेटा 1 घेतलास म्हणजे काय n इज इक्वल टू 1 असा जर सिलेक्ट केलास देन या मोशनला तू SHM असं म्हणू शकतोस. SHM म्हणजे काय सिंपल हार्मोनिक मोशन. ते आपल्याला उद्याच्या पिरियड मध्ये स्टडी करायचं बेटा.